नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS पॅटर्नचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यामध्ये मी आता तुम्हाला आज 10 क्वेश्चन सांगणार आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, कास पठार हे जागतिक वारसा स्थळासाठी ओळखले जाते. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? जे वन्य फुलांच्या वैविध्यपूर्ण आणि चैतन्यदायी संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. ते आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्याने कोणत्या पठाराचा मोठा भाग व्यापला आहे? महाराष्ट्राने कोणत्या पठाराचा मोठा भाग व्यापला आहे? तर ते दख्खनचे पठार आहे. इसवी सन पूर्व 321 मधील मगधच्या लढाईतील विजयासाठी कोणाला ओळखले जाते? मगधच्या लढाईसाठी चंद्रगुप्त मौर्य या राजाला ओळखले जाते. भारतातील पहिली ब्लड ट्रेन मुंबई ते दुसऱ्या कुठल्या शहराला जोडणार आहे? ती गुजरातमधील अहमदाबाद या शहराला जोडणार आहे. पाचवा क्वेश्चन, दलित महिलांचे दुःख व त्रास कमी करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? शिक्षण रत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. भारतातील राज्याच्या मुख्य सचिवाची नियुक्ती कोण करते? भारतातील राज्याच्या मुख्य सचिवाची नियुक्ती कोण करते? तर त्या राज्याचे मुख्यमंत्री करतात. महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? तर विधान परिषद म्हणतात. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणूक लढविण्यासाठी वयाची किमान मर्यादा किती असते? तर 21 वर्ष पूर्ण झालेली असावी लागतात. मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? ते मेघालय राज्यात आहे आणि पृथ्वीवरील सर्वात ओलसर ठिकाण आहे. आणि जगातील जागतिक ओझोन दिवस कधी असतो? तर तो 16 सप्टेंबरला असतो. आणि जागतिक अन्न दिवस कधी असतो? वर्ल्ड फूड डे हा 16 ऑक्टोबरला असतो. वर्ल्ड कॉफी डे कधी असतो? तर 1 ऑक्टोबरला असतो. वर्ल्ड कोकोनट डे 2 सप्टेंबरला असतो. आणि वर्ल्ड हिंदी डे 10 जानेवारीला असतो. नॅशनल हिंदी डे 14 सप्टेंबरला असतो. तर असे क्वेश्चन लक्षात ठेवा. असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येत राहतील, ते तुम्हाला पाहायचे आहेत. प्रिव्हियस क्वेश्चनचा जास्त अभ्यास करा. TCS पॅटर्नमध्ये, IBPS पॅटर्नमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन बेस स्टडी करा. त्याच्यामध्ये लेटेस्ट करंट अफेअर्स करा. ऑल द बेस्ट.